आज आहे संकष्टी आणि संडेही आहे. माझा आहे उपवास, पण घरातल्या बाकीच्यांचा तर उपवास नाही आहे. म्हणून त्यांच्यासाठी झटपट आणि पटकन सोपा असा सोयाबीन पुलाव बनवते. त्यासाठी आधी कांदा, टॅमॅटो बारीक चिरून घेतला आहे. सोयाबीन तर मी आधीच भिजवून ठेवलं होतं. नंतर त्याला पॅनमध्ये तेल, सोयाबीन, मसाला, मीठ टाकून फ्राय करून घेतलं. एका साईडला मी मिक्सरमध्ये आलं, लसूण, कोथिंबीर, अद्रक टाकून त्याची पेस्ट बनवून घेतली. आता कुकरमध्ये तेल, खडे मसाले, कांदा, टॅमॅटो, हिरवी पेस्ट आणि आपले घरगुती मसाले आणि त्यामध्ये फ्राय केलेलं सोयाबीन हे चविष्टच तर नाही तर आरोग्यासाठी हे अतिशय फायदेशीर आहे. शाकाहारी लोकांसाठी तर उत्तमच आहे, कारण त्यातून प्रोटीन मिळतं आणि यात भरपूर प्रमाणामध्ये फायबर, कॅल्शियम आणि आयर्नसुद्धा असतं. त्यामुळे आपले हाडे एकदम मजबूत होतात. कुकरमध्ये तर राईस आणि पाणी टाकून मी 3 शिट्ट्या वाजवून घेतल्या होत्या. पुलाव मस्त सुटसुटीत झाला आहे. काय सुगंध सुटला आहे. मला तर आज खाता येणार नाही, पण तुम्ही घरी नक्की ट्राय करा. आणि साईडला माझी खिचडीही तयार आहे. आजसाठी एवढंच. बाय बाय.